नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने तब्बल 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुढील प्रवास सुरू केलाय. मान्सूनने सोमवारी म्हणजेच आज मध्य अरबी समुद्रातील आणखी काही भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि बिहार मधील काही भागांमध्ये प्रगती केली असून मान्सूनची सीमा आज अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बलांगीर, सुंदरगड, सतारा, गया आणि मुझफ्फरपूर या भागात आहे. पुढील 48 तासात मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भागात, तेलंगणाच्या उर्वरित भागात, ओडिसा तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात मान्सून पुढे सरकण्याची पोषक स्थिती असल्याचं हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलंय. राज्यातील शेतकरी मान्सूनच्या सरींची प्रतीक्षा करत असून सध्या पावसाला पोषक हवामान निर्माण झालंय. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात गारपिटीसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. तर पुढील 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावतील अशी शक्यताही हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता असून जळगाव, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसंच अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा असून भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.